नमस्कार. आज आपण इंटरनेट किंवा स्क्रीन म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, टी व्ही ह्या गोष्टीचा वापर आपण माहिती मिळवण्यासाठी, त्याबरोबरच मनोरंजनासाठी पण करतो. पण बऱ्याच वेळेस मनोरंजनासाठी वापर करताना कधीकधी गरजेपेक्षा जास्त वापर केला जातो, पण ते आपल्या लक्षात येत नाही. त्याचा जर अतिरेकी वापर होत असेल तर असे आढळून आलेले आहे की काही मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यासाठी आपला वापर योग्य आहे का, मर्यादित आहे का, का अतिरेकी होत आहे, हे पाहून घेण्यासाठी आपण एक इंटरनेट व्यसनासाठी निदानात्मक प्रश्नावली आहे, जी डॉक्टर किंबर्ली यंग यांनी बनवलेली आहे. तिच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ह्या इंटरनेट व्यसनाच्या चाचणीमध्ये 8 प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला होय किंवा नाही असं उत्तर द्यायचं आहे. होय जर उत्तर असेल तर 1 गुण आणि नाही जर उत्तर असेल तर 0 गुण. पहिला प्रश्न आहे, तुम्ही इंटरनेटबद्दल सतत विचार करता का? म्हणजे जेव्हा तुम्ही कामात असाल तर कधी मला इंटरनेट वापरायला मिळेल आणि अगोदर इंटरनेटवर मी काय पाहिलं याबद्दल तुम्ही सतत विचार करत असता का? दुसरा प्रश्न, समाधान मिळवण्यासाठी अधिक वेळ इंटरनेट वापरण्याची गरज वाटते का? आपलं समाधानच होत नाही आणि आपण अधिक वेळ इंटरनेट वापरतो. तिसरा प्रश्न, इंटरनेट कमी करणे किंवा थांबवणे यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले पण अपयश आले. चौथा प्रश्न, इंटरनेट कमी करण्याचा प्रयत्न करताना किंवा इंटरनेट बंद केल्यानंतर आपणाला चिडचिडपणा, अस्वस्थपणा, उदासीनता किंवा राग अशा पद्धतीने भावनिक अस्थिरता जाणवली का? पाचवा प्रश्न, ठरवलेल्या वेळेपेक्षा नेहमीच जास्त इंटरनेटचा वापर केला जातो का? बऱ्याच वेळेस आपण ठरवतो की फक्त अर्धा तासच इंटरनेट मी वापरणार आहे, पण आपला वेळ जास्त निघून जातो. सहावा प्रश्न, इंटरनेटमुळे महत्त्वाची नाती, शिक्षण, करिअर किंवा नोकरी अनेक वेळेस धोक्यात आलेली आहे का? सातवा प्रश्न, आपण किती वेळ इंटरनेटवर घालवता असं जर कुणी तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर तुम्ही खोटं सांगता आणि सत्य परिस्थिती लपवून ठेवण्याचा प्रयत्न करता. असं होते का? आठवा प्रश्न, जर काही समस्या असतील दैनंदिन जीवनामधील किंवा काही नकारात्मक भावना असतील, जसं असहाय्यता, अपराधीपणा, चिंता, निराशा, ह्या कमी करण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो का? आता हे 8 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे जर उत्तर होय असेल तर, आणि 0 गुण आहे जर उत्तर नाही असेल तर. तर या 8ही प्रश्नाच्या एकूण गुणांचं बेरीज करून जर 0 ते 2 असेल तर तुमचा इंटरनेटचा वापर सामान्य प्रकारचा आहे, सामान्य इंटरनेट वापर आहे. जर एकूण गुणांची बेरीज 3 ते 4 असेल तर इंटरनेटचा वापर सौम्य आहे. जर एकूण गुणांची बेरीज 5 ते 8 असेल तर इंटरनेटचा वापर मध्य ते तीव्र स्वरूपाचा आहे. ही जी निदानात्मक प्रश्नावली आहे यावरून अचूक निदान केले जात नाही. अचूक निदानासाठी तुम्हाला सायकॅट्रिस्ट, मनोविकारतज्ञ यांच्याशी चर्चा करूनच स्वतःचं निदान करून घ्यावं लागेल.
दुसरं एक, इंटरनेट बाबतीत आपण किती वेळ इंटरनेट वापरायला पाहिजे, वयाप्रमाणे इंटरनेटचा वापर किती वेळ करावा, या संबंधित काही गाईडलाईन्स WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनिसेफ, अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक यांनी काही दिलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार 0 ते 2 वयोगटामध्ये इंटरनेट किंवा स्क्रीनचा वापर अजिबात असायला नको. पण जर कुटुंबियासोबत व्हिडिओ कॉल असेल तर बाळाला घेऊ शकतात. 2 ते 5 वर्ष वयोगटात दिवसाला 30 मिनिट ते 1 तास फक्त शैक्षणिक गोष्टीसाठी पण पालकांच्या देखरेखीमध्ये इंटरनेट वापरू शकतो. 6 ते 12 वर्ष वयोगटाच्या मुलांमध्ये दिवसाला 1 ते 1.5 तास अभ्यास आणि मनोरंजनासाठी इंटरनेटचा वापर करू शकतो. पण ठरलेल्या वेळेतच त्यांनी इंटरनेटचा वापर करावा. तसेच रात्री झोपण्याच्या 2 तास अगोदर इंटरनेट वापरू नये आणि जेवताना इंटरनेटचा वापर करू नये. 13 ते 18 वर्ष वयोगटामध्ये दिवसाला 2 तासापर्यंत इंटरनेट वापरू शकतो. पण सोशल मीडिया मर्यादित ठेवावा आणि इंटरनेटचा वापर करताना टाईमप्रमाणे करावे. या वयोगटातील मुलांनीसुद्धा जेवताना इंटरनेटचा वापर करू नये. तसेच झोपण्याच्या 2 तास अगोदर इंटरनेटचा वापर करू नये. 18 वयापेक्षा जास्त वयातील व्यक्तींनी 2 ते 3 तास इंटरनेटचा वापर अभ्यासासाठी, कौशल्य विकसित करण्यासाठी करू शकतो. मनोरंजनासाठी गेम्स किंवा रील्स पाहायचे असतील तर 2 तासापेक्षा कमी नियंत्रणात राहून इंटरनेटचा वापर करू शकतो. काही विशिष्ट कामे असतील तर अधूनमधून ब्रेक घेऊन 4 तासापर्यंत या वयोगटात इंटरनेट वापरू शकतो. अशा पद्धतीने जर WHO आणि युनिसेफ यांच्या गाईडलाईननुसार जर आपण इंटरनेटचा वापर मर्यादेमध्ये केला आणि आपलं शैक्षणिक तसेच कौशल्य विकास त्यासोबतच मनोरंजन जर आपण केलं तर आपण निश्चितच मर्यादित इंटरनेटचा वापर करत आहोत. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक तेवढे अपाय होऊ शकणार नाहीत. धन्यवाद.